ज्यांना पण वाटतं की ट्रेडिंग मधून पैसे बनवूच शकत नाहीत, मित्रांनो तुमच्यासाठी बॅड न्यूज आहे. आणि ज्यांना पण ट्रेडिंग वरती विश्वास आहे, ज्यांना वाटतं की बाबा मी कधी ना कधी तर प्रॉफिटेबल ट्रेडर बनेनच, मित्रांनो कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ट्रेडिंग मधून ऍक्च्युअली पैसे बनतात नाही बनत, जे आपले रेग्युलर फॉलोअर्स आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे. आपण तीच गोष्ट एक्झॅक्टली शिकवतोय की ट्रेडिंगला ऍज अ बिझनेस कसं कन्सिडर करायचं असतं. आपण एक 90 दिवसांचा चॅलेंज घेतलं होतं आणि 90 दिवसाचा चॅलेंज जे होता त्यातला दुसरा टप्पा आपण या ठिकाणी पूर्ण केलाय. पहिल्या महिन्याचा पीएनएल मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलंय आणि कुठलीही बनवा बनवी न करता जे रिअल आहे तेच तुम्हाला शेअर केलंय. माझे मिस्टेक्स जरी झाले ना त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. आणि ज्यांचा ट्रेडिंग वरती विश्वास नाहीये ना त्यांना ही रील मित्रांनो तुम्ही शेअर करायचे, हे तुमचा टास्क आहे आजचा. ओके, आता आपण दुसरा टप्पा बघतोय, म्हणजे दुसऱ्या महिन्याचा पीएनएल आज बघणार आहे. ह्याच्यामध्ये एक कॅच आहे मित्रांनो, बट मी तुम्हाला पीएनएल नाही दाखवणार पण पूर्ण जर्नी आणि तुम्हाला दाखवतो की डे बाय डे जर्नी काय आपली आणि ओव्हरऑल कसं ग्रीन राहिलं की रेड राहिला. ओके मित्रांनो, मी मोबाईल मध्ये लॉग इन करून घेतले, तुम्हाला दिसत असेल स्क्रीन. आता बघा आपण ऑक्टोबरचा महिना बघतोय. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की एक सुद्धा दिवस मी स्किप नाही केला, प्रत्येक दिवशी ट्रेडिंग केलंय. आता 3 दिवस फक्त रेड दिसतात ह्याच्यामध्ये. बघा 21 दिवसांमध्ये आपण फक्त 3 लॉसेस केलेत आणि 18 दिवस आपण ग्रीन मध्ये आहे. याप्रमाणे आपला महिना खूप जबरदस्त राहिला, कन्सिस्टंट राहिलो आपण या महिन्यामध्ये. सेम अकाउंट मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये पण दाखवलं होतं, या महिन्यामध्ये पण दाखवलं आणि पुढच्या महिन्यात पण सेमच अकाउंट दाखवणार आहे. हे जे आपण चॅलेंज घेतलं होतं ना ह्याचा एक मोटिव्ह होता की बाबा नक्की आपल्याला हे दाखवायचं होतं की ट्रेडिंग मधून घर चालू शकतं का, ट्रेडिंग मधून एक सोर्स ऑफ इन्कम बनवू शकतो का. बिकॉज एवढे ट्रेडर्स लॉसेस करतात, मग प्रॉफिटेबल होण्यासाठी काय करावं लागेल या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि आय होप की ज्यांना ट्रेडिंग वरती विश्वास आहे तुमचा कॉन्फिडन्स अजूनच बूस्ट होत असेल. ओके, आता डायरेक्टली नेक्स्ट रील मध्ये भेटूया मित्रांनो. बाय बाय, जय महाराष्ट्र.